नमस्ते. गणगण गणात बोलते. स्वादगाथा या माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे. नवनवीन, जुन्या, नव्या, पारंपरिक, देशी, विदेशी, आंबट, गोड या सगळ्या रेसिपींसाठी भेट द्या माझ्या स्वादगाथा चॅनलला. तर घरच्या घरी सहज उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये आणि कृतीने पण सोप्या असणाऱ्या आणि झटपट होणाऱ्या अशा या रेसिपीज मी तुमच्याशी शेअर करणार आहे. चला तर मग अशा स्वादिष्ट आणि रुचकर सफारीला तयार आहात ना तुम्ही? तर त्यासाठी लवकरात लवकर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि इथून पुढच्या नवीन येणाऱ्या सर्व रेसिपीज जर तुम्हाला पाहायच्या असतील तर बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न वाया घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. एक वाटी शिंगाड्याचं पीठ आहे. स्वादानुसार इथे मीठ घ्यायचं आहे. लाल मिरची पावडर 1 चमचा, चिमटभर सोडा आणि बटाट्याची सालं काढून त्याचे स्लाइस करून घेतले, पाण्यात घातले, त्याच्यामुळे त्याचं स्टार्च निघून जाईल. मी इथे शिंगाड्याचं पीठ भिजवून घेतलं आहे. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि लाल मिरची पावडर टाकून दिली आहे आणि थोडासा चिमटभर सोडा टाकायचा आहे, म्हणजे आपली भजी छान अशी खुसखुशीत होतील. हे पहा, आता एक एक बटाट्याचा स्लाइस त्यात बुडवायचा आहे आणि तेलामध्ये तळून घ्यायचं आहे. जास्त कडक तापवायचं नाही आहे, तेल मीडियमच तापवायचं आहे आणि मंद आचेवर छान असे तळून घ्यायचे आहे. आणि तळल्यानंतर ना गरम गरमच खायचे आहेत, अत्यंत सुंदर लागतात. नेहमी आपण साबुदाणा वडा करतो, साबुदाण्याची खिचडी करतो, भगरीचा भात आणि शेंगाची आमटी करतो. कधीतरी अशी भजी करून खाऊ उपवासाला, खूपच सुंदर लागतात. आता सगळे उपवासाचे दिवस आले आहेत, श्रावणामधले आहेत, त्याच्यानंतर नवरात्रीचे असतात. तर तुम्ही करून खाऊ शकता आणि याचा आनंद घेऊ शकता. आणि शक्यतो गरम गरमच खा, ही भजी छान लागतात. आणि हो, एक सांगायचं राहिलं, शिंगाड्याचं पीठ तुम्हाला रेडीमेड बाजारामध्ये मिळतं, मॉलमध्ये मिळतं, त्याच्यामुळे नो प्रॉब्लेम. चला तर अशा स्वादिष्ट रुचकर रेसिपींसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगाथा चॅनेलला. चला तर मग भेटू आपण पुढील नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. बाय.